गेल्या 3 वर्षात शासकीय नोकर भरती प्रक्रियेत अनेक गोंधळ झाले। म्हाडा आरोग्य तलाठी व महाज्योती PhD परीक्षेचे पेपर फुटले आहेत। पेपर फुटी प्रकरणे राजरोसपणे सुरू आहेत। काही प्रकरणांमध्ये खुद्द परीक्षा परिषदेचे अध्यक्ष सामील असल्याचं समोर आलं आहे, परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करून लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळत आहे। या पेपर फुटी विरोधात आम आदमी पार्टीने आक्रोश मोर्चाकडून सरकारचा निषेध केलाय। पेपर फुटी घोटाळा यातील मलईवर कोणाचा डोळा, शासन आपल्या दारी पेपर फुटीचा कोण रे कारभारी, अशा आशयाचे फलक आंदोलनात झळकत होते। पेपर फुटीची प्रकरणे राज्यात वाढत असून यामुळे बेरोजगार परीक्षार्थी बेठीला धरले जात आहेत। व्यापमपासून सुरू झालेल्या पेपर फुटीची लोण महाराष्ट्रात पसरत आहे। ही सर्व प्रकरणे भाजप सरकार असलेल्या राज्यातच का घडत आहेत, असा सवाल आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी केला आहे। 2013ला मध्य प्रदेशमध्ये BJP सरकारनं व्यापम घोटाळा केला। 2014ला मोदी सरकार केंद्रात आलं। 2013चा व्यापम घोटाळा दाबायचं काम या मोदी सरकारनं केलं, म्हणून महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीची सातत्यानं पुनरावृत्ती होत आहे। 12वीचे पेपर फुटले, 10वीचे पेपर फुटले, स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत आहेत। आणि याच्यामध्ये या 2023मध्ये ज्या तलाट्यांच्या पेपरांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्याचाही पेपर फुटीचा सबंध अनुभव या महाराष्ट्रानं घेतलेला आहे। एका बाजूला बेरोजगारांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला योग्य आणि लायक व्यक्तींना, मेहनती व्यक्तींना या पेपर फुटीचा बळी ठरावं लागत आहे। ही गोष्ट अतिशय निंदजनक आहे, अतिशय निंदनीय आहे। जर आपण आकडेवारी बघितली तर 4700 तलाठी पदासाठी रिक्त जागा होत्या आणि बेरोजगाराचा जर रेशो बघितला तर जवळपास या पदासाठी 11 लाख नोकऱ्यांचे अर्ज आले होते, 11 लाख मुलांचे अर्ज आले होते। अतिशय मेहनतीनं मुलांनी अभ्यास केला होता, पण ऐनवेळी पेपर फुटले आणि 4600 ही परीक्षा रद्द करायच्या ऐवजी याच सरकारनं सदोष पेपर फुटी असून सुद्धा कोणतीही कारवाई न करता पुन्हा एकदा या 26 जानेवारीच्या निमित्तानं त्यांनी या 4600 नोकऱ्यांचं डिक्लेरेशन केलं, म्हणजेच पेपर फुटीचं समर्थन केलं असं म्हणावं लागेल। या त्यांच्या कामाबद्दल लोकांच्या मनामध्ये, बेरोजगारांच्या मनामध्ये, नोकरदारांच्या मनामध्ये अतिशय प्रचंड असा क्षोभ आहे। आणि हा क्षोभ सरकारच्या समोर आणावा, हा राग, हा असंतोष सरकारच्या समोर आणावा, याच्यासाठीच आमचा आक्रोश मोर्चा आज शिवाजी चौकातनं आम्ही सुरू करतो, आज बिंदू चौकातनं आम्ही सुरू करतोय, शिवाजी चौकामध्ये आम्ही संपवणार आहे। आणि या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला इशारा द्यायचा आहे की आता तरी सुधरा, अन्यथा हा असंतोषी तरुण, हा बेरोजगारी तरुण तुम्हाला खुर्चीवरनं खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये जर तुम्ही पुन्हा परीक्षा घेतल्या नाही, जर पेपर फुटीचे प्रकरण पुन्हा निदर्शनास आले तर आम आदमी पार्टीच्या आणि लोकांच्या रोषास तुम्हाला जावं लागेल। हा इशारा देण्यासाठी आज आम्ही बिंदू चौकामध्ये आलोय। आम्ही शिवाजी चौकात पुन्हा एकदा निदर्शनं सरकारच्या विरोधात करू आणि या माध्यमातून सरकारला इशारा देतोय, आता सुधरा किंवा खुर्च्या खाली करा। जय हिंद। नोकऱ्या यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, प्रकाश सुतार, सुदर्शन कदम, किरण साळुंखे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, संजय सूर्यवंशी, दयानंद मोरे, कुमाजी पाटील, ओंकार फताडे, समीर लतीफ, रमेश कोळी, उमेश वडार, शुभंकर भटकर, स्मिता चौगले आदी उपस्थित होते।